यिर्मया अध्याय 47। फारोने गज्जावर मारा केला, त्यापूर्वी पलिष्ट्यांविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे। परमेश्वर म्हणतो, पहा, उत्तरेकडून पाणी चढत आहे, त्याचा मोठा लोंढा होत आहे। देश व त्यातील सर्व काही, नगर व त्यातले रहिवासी, या सर्वांस तो तुडवील। लोक आक्रोश करीतील, देशातले सर्व रहिवासी हाय हाय करीतील। त्याच्या घोड्यांच्या खुरांच्या टापामुळे, त्याच्या रथांच्या नादामुळे व त्याच्या चाकांच्या घडघडाटाने वडिलांचे हात गळाल्यामुळे ते मागे वळून आपल्या मुलांकडे सुद्धा पहावयाचे नाहीत। पलिष्ट्यांच्या नाशाचा दिवस येत आहे। सोर व सिदोन यांना सहाय्य करणारा जो कोणी उरला असेल, त्याचा उच्छेद होईल। परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफ्तोर द्वीपातील अवशिष्ट लोकांचा नाश करणार आहे। गज्जाचे वपन झाले आहे, त्यांच्या खोऱ्यातले उरलेले अश्कलोन नष्ट झाले आहे। तू कोठवर आपणास जखमा करून घेशील? हे परमेश्वराच्या तरवारी, तू केव्हा स्वस्थ राहणार? तू परत आपल्या म्यानात जा, विराम पाव, स्वस्थ रहा। परमेश्वराने तिला आज्ञा केली आहे, तर ती कशी स्वस्थ राहील? अश्कलोन व समुद्रकिनारा, यावर तिला त्याने नेमिले आहे।